महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा. मुख्य संपादक समाजभूषण तानाजीराव कांबळे. गावापासून शहरापर्यंतच्या लाईव्ह बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. लाईक, शेअर, कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा. उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक नितीनभाऊ मोरे आणि त्यांचे सर्व सहकारी उपवर्गीकरण हाणून पाडण्यासाठी जीवाचे रान करत असून मुंबईमध्ये अनेक पत्रकार परिषदा आणि सभा बैठका ते आयोजित करत आहेत. येत्या 26 जून राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या निमित्त मुंबईमध्ये सर्वपक्षीय उपवर्गीकरण विरोधी जनआंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक नितीनभाऊ मोरे यांनी सर्व गटातटाच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केलेल्या आहेत. रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदासजी आठवले, रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर, प्रोफेसर जोगेंद्र कवाडे सर आदी मान्यवरांच्या भेटीगाठी नितीनभाऊ मोरे आणि त्यांच्या सहकार्याने घेतलेल्या आहेत. अलीकडेच शाहू सभागृह दादर या ठिकाणी आयोजित केलेल्या बैठकीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. या सभेचं अध्यक्षपद संघर्ष समितीचे निमंत्रक नितीनभाऊ मोरे यांनी भूषवले होते. अनेक मान्यवरांनी विविध पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी या बैठकीला मोठी उपस्थिती लावली होती. आता या एकूणच पार्श्वभूमीवर नितीनभाऊ मोरे यांनी समाजाला एक आव्हान केले आहे. ते काय म्हणाले ते आपण पुढील व्हिडिओत पाहू. जय भीम मंडळी, आज उपवर्गीकरण विरोधी कृती समिती या समितीच्या माध्यमातून तमाम निमंत्रक मंडळी, संघटनेचे प्रमुख, आदरणीय सन्माननीय बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर यांना भेटण्यासाठी आंबेडकर भवन या ठिकाणी आम्ही सायंकाळी गेलो. समितीच्या वतीने आम्ही त्यांना विनंती केली की तमाम संघटनेच्या वतीने, समाजाच्या वतीने मोर्चा 26 जूनला निघाला पाहिजे. याबद्दल काही दुमत नाही आहे. लॉंग मार्च येत आहे, त्यांनी देखील या मोर्चामध्ये सहभाग व्हावा, त्याच्याबद्दल पण काही दुमत नाही. परंतु आता वेळ आलेली आहे, कोण मोठा कोण छोटा, गट तट, नाराजगी असं काही न करता तमाम आंबेडकरवादी संघटनेच्या मंडळींनी, तमाम अनुसूचित जातीच्या संघटनेच्या प्रमुख मंडळींनी, कार्यकर्त्यांनी 26 जूनला ताकदीने उतरलं पाहिजे. आम्हाला सर्वांना फार आनंद झाला की फार मोठ्या मनाने आनंदराज आंबेडकर यांनी देखील आमचा प्रस्ताव स्वीकार केला. त्यांनी सांगितलं की हा माझ्या एकट्यासाठी नाही आहे, मला चिंता येणाऱ्या पिढीची आहे, येणाऱ्या भविष्याची आहे. आणि म्हणून मी देखील सर्वांना हाक देतो आहे की सर्वांच्या वतीने हा आपण 26 तारखेला मोठा एकदम रिडल्स सारखं प्रकरण करूया, पुन्हा ताकदीने उतरूया. म्हणून बांधवांनो, आजची चर्चा उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती जी आमची आहे ती फार चर्चा आनंदराज बरोबर चांगली झाली. ते फार पॉझिटिव्ह होते. उपस्थित असलेले सर्व प्रमुख मंडळी त्यांनी देखील त्यांच्या आनंदराजींच्या भूमिकाचं स्वागत केलं. मला तुम्हाला सर्वांना सांगताना आनंद होत आहे की काल आम्ही प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांना भेटलो. त्यांनी देखील मोठ्या मनाने सांगितलं की या समाजावरती हा मोठा अन्याय आहे, या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही देखील ताकदीने त्या मोर्चामध्ये उतरणार आहोत. त्याच्या अगोदर भीमराव आंबेडकरांना भेटलो. भीमराव आंबेडकर देखील म्हणाले की भारतीय बौद्ध महासभा पूर्ण ताकदीने उतरेल. त्यानंतर आम्ही रामदास आठवलेजींना भेटलो.
केंद्रात मंत्री असताना देखील ते बोलले की समाजाचा विषय आहे, ताकदीने उतरला पाहिजे आणि सर्वांनी त्याच्यामध्ये सामील झालं पाहिजे. म्हणजे आता एवढं एक चांगलं वातावरण आहे. आता प्रत्येकाची जबाबदारी आहे आपल्या आपल्या वस्तीमध्ये, आपल्या आपल्या विभागामध्ये, मग बौद्धजन पंचायत समिती असू द्या, भारतीय बौद्ध महासभा असू द्या, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची कोणते गटतट असू द्या, PRP असू द्या, वंचित असू द्या, आपण सर्वांनी ताकदीने या मोर्चामध्ये सामील झालं पाहिजे. आणि आपली जबाबदारी आहे. महाराष्ट्रामधून तमाम आंबेडकरवादी मंडळी ते येणारच, 59 जातीचे दुसरे मंडळी देखील आपल्यावरती विश्वास ठेवून मुंबईत दाखल होणार. तुम्हा आम्हा सर्वांची जबाबदारी आहे की ते येणाऱ्या प्रत्येक संविधानवादी कार्यकर्त्याचा सुरक्षता, त्याची व्यवस्थेची आपली सर्व जबाबदारी. ही जबाबदारी सामूहिक आहे. ही जबाबदारी आपण सर्वांनी मिळून घेतली पाहिजे. मग तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती करतो की मोठ्या ताकदीने समोर यावं, आपापल्या वस्तीमध्ये या मोर्चाचा, महामोर्चाचा प्रचार करावा. आणि व्यवस्थापनाच्या अनुषंगाने 11 तारखेला जी बैठक आंबेडकर भवनमध्ये जी आहे, त्या बैठकीला देखील सर्व माझ्या आया बहिणींना, प्रमुख कार्यकर्त्यांना, सर्व पक्षाच्या मंडळींना त्या ठिकाणी खुलं आमंत्रण आहे. कुणाला तिथे विरोध नाही असं देखील आज आम्हाला आनंदराज आंबेडकरजीने सांगितलेलं आहे. ते मी तुम्हाला सर्वांना आवर्जून सांगतो. आम्हाला बोलवलं नाही, आम्हाला निरोप नाही आला, आम्हाला कोणी सांगितलंच नाही. मी तुम्हाला नम्र विनंती करतो, हात जोडतो. अशातला भाग नाही आहे, इथपर्यंत आलेलं आहे. आता कोणी बोलवायची गरज नाही. आता स्वतःमध्ये आपल्याला वाटलं पाहिजे, आपण मैदानात उतरलं पाहिजे. तुम्ही सर्व 11 तारखेला प्रमुख नेते याल, सर्व संघटनेचे याल. माझ्या आया बहिणी जे महिला मंडळ चालवतात, बचत गट चालवतात, तुमच्याशिवाय देखील हा मोर्चा यशस्वी होऊ शकत नाही. महिला शक्ती, नारी शक्ती, बाबासाहेब म्हणायचे, महिला जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत त्या समाजाचा विकास होणार नाही. तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती करतो, तुमच्याशिवाय, तुम्हा सर्वांशिवाय हा मोर्चा यशस्वी होणार नाही. आपण त्या मोर्चाची नियोजन करण्यासाठी 11 तारखेला जी बैठक घेतली त्या बैठकीला आपण आवर्जून उपस्थित राहावं. हीच उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या वतीने तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करतो. जय भीम, धन्यवाद. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा. मुख्य संपादक समाजभूषण तानाजीराव कांबळे. गावापासून शहरापर्यंतच्या लाईव्ह बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. लाईक, शेअर, कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा.